नमस्कार, मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहतात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरव की. मित्रांनो, RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं एक स्टेटमेंट आलं आहे. ते स्टेटमेंटमध्ये ते असे म्हणाले की जे बँकांचे जे NPA आहेत, NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट, जे UPच्या काळात झाले होते ते मोदींमुळे न होता ते UPच्या काळामध्ये जे ज्या बिझनेसमॅन लोकांनी ज्या प्रोजेक्टसाठी लोन घेतले होते किंवा प्रोजेक्टसाठी फायनान्स घेतले होते वेगवेगळ्या बँकांकडून, ते त्या बिझनेसमॅन लोकांचे ना लँड ॲक्विजिशनसाठी दिरंगाई झाली. त्याच्यामुळे ते बिझनेस तिथे सेटअप नाही झाले किंवा बऱ्याचशा ज्या एन्व्हायरमेंटल किंवा इतर दुसऱ्या ज्या परमिशन जे घ्यावे लागतात त्या परमिशन लवकर न मिळाल्यामुळे तिथे इंडस्ट्री सेटअप होऊ शकली नाही. आणि इंडस्ट्री सेटअप होऊ शकले नसल्यामुळे जे लोन बिझनेसमॅन लोकांनी घेतले होते ते लोन रिपेमेंट झाले नाहीत. आणि रिपेमेंट झाले नसल्यामुळे बँकांचे जे लोन्स होते ते NPA झाले. आणि NPA झाले म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट झाले. ते असेट जरी बँकांचे असले, लोन इज असेट फॉर द बँक्स, पण ते परफॉर्मिंग नव्हते, म्हणजे ते तुंबले होते. त्याच्यामुळे स्टक झाले होते, त्यांना रिपे करता आले नव्हते. त्याच्यामुळे ज्या बँकांचे NPA झालेले लोन्स होते ते UPच्या काळामध्ये झाले. त्यामध्ये मोदी सरकारचा किंवा मोदी गव्हर्नमेंटचा काहीच हात नाही. आपल्याला माहिती असेल, मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय माल्या यांनी ज्या बँकांकडून जे कर्ज घेतले होते ते पण UPच्या काळात घेतले होते. आणि हे UPAच्या काळात घेतलेले जे वेगवेगळ्या बँकांकडून घेतलेले लोन ते अशाच काही ना काही कारणास्तव किंवा तो पैसा दुसरीकडे डायव्हर्ट झाल्यामुळे बँकांना तो पुन्हा चुकता आला नाही किंवा ते त्या ज्या कंपन्यांसाठी घेतल्या होत्या, ज्या कॉजसाठी घेतल्या होत्या, त्या कॉजला न वापरता तो पैसा वेगळीकडेच डायव्हर्ट केला गेला. त्याच्यामुळे बँकांना लोन हे रिपेमेंट करण्याला त्यांना मुश्किल झाले. आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे मेहुल चोक्सी, नीरव मोदी किंवा विजय माल्या हे बाहेर देशात पळून गेले. आणि आत्ता त्या पण ज्यावेळेला रघुराम राजन हे मोदींच्या गव्हर्नमेंट होतं त्यावेळेला मोदी म्हणजे गव्हर्नमेंट 2014 नंतर मोदींचं गव्हर्नमेंट आलं. त्या मोदींच्या गव्हर्नमेंट म्हणजे च्या विरोधात रघुराम राजन हे वक्तव्य करत होते. इवन कोविडच्या काळामध्ये पण त्यांचं एक वक्तव्य होतं, जर भारताने 5% दर जरी राखला तरी पण खूप झालं, अदरवाईज भारताची अर्थव्यवस्था ही फार डबघाईला येईल, असं त्यांचं वक्तव्य होतं. पण एक चायवाला म्हणतात ना, मोदी है तो मुमकिन है. तर मोदीने असं अर्थव्यवस्थेला चालना दिली की ज्यामुळे आपली जो GDP रेट होता तो जवळजवळ 2-3 क्वार्टरमध्ये 21-22च्या 7.6, 7.2, ॲव्हरेज 7.5 एवढा होता. आणि त्याच्यामुळे भले रघुराम राजन हे मोठे अर्थतज्ज्ञ असले तरी त्यांना काय माहिती नाही की मोदींचा द्वेष असेल किंवा अजून काय असेल. ते गव्हर्नर असूनसुद्धा किंवा माजी गव्हर्नर असूनसुद्धा त्यांनी असे वक्तव्य करत होते. रघुराम राजन ज्यावेळेला आत्ता ज्या निवडणुका होत्या, लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या, त्यावेळेला बरेच त्यांचे इंटरव्ह्यू राहुल गांधींनी पण स्वतः त्यांचे इंटरव्ह्यू घेतले होते. आणि त्यांना असं वाटत होते की राहुल गांधी किंवा काँग्रेस जर सत्तेवर आली तर त्यांना अर्थमंत्री म्हणून किंवा फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांना पोस्ट मिळेल. आणि त्यामुळेच मला वाटतं रघुराम राजन हे UPA सरकारच्या फेवरमध्ये बोलत होते आणि मोदी गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टमध्ये बोलत होते. पण आता काही त्यांनी वेगळाच सूर लावला आहे. त्यांचा सूर असा लागला आहे की मग आताच ते जागे कसे झाले की ते ज्यावेळेला त्यांना आता ज्या त्यांच्या अपेक्षा होत्या किंवा अशा वाटत होते की ते जर UPAचं गव्हर्नमेंट आले असतं तर ही इज बिकम द फायनान्स मिनिस्टर ऑफ द इंडिया. पण ज्यावेळेला UPAने त्यांना गव्हर्नर म्हणून अपॉइंट केलं होतं त्यावेळेला मला पण वाटलं होतं की रघुराम राजन हे चांगलं चालवतील किंवा ते चांगलं करतील. आणि इवन त्यावेळेला ज्यावेळेला रघुराम राजन हे जे चार्ज घेत होता त्याच काळामध्ये रुपीज असा शूट झाला होता, तो मला वाटतं 83-84 पर्यंत पोहोचला होता. कारण मला आठवतं आहे मी 4-5 ज्या कॉन्ट्रॅक्ट्स होत्या एजिंग डॉलरच्या, म्हणजे $5-6 लाख मी एजिंग केलं होतं. आणि सगळीकडे जसं मीडियामध्ये किंवा इतर चर्चेला जात होते की हा म्हणजे हे रुपीज 86-87 पण जाईल. आणि त्याच्यामुळे मी ते एजिंग केलं होतं. पण तो कंट्रोल ज्यावेळेला रघुराम राजन यांनी ज्यावेळेला
पदभार सांभाळला किंवा त्यांनी चार्ज घेतला त्यावेळेला तो शूट होणारा रुपीज तो कंट्रोल झाला होता. त्याच्यामुळे भले अर्थव्यवस्थेसाठी ते फायद्याचं झाले, पण मी माझ्या कंपनीसाठी ते नुकसानमध्ये गेले, कारण ते 2-3 रुपयाचा जो फरक पडला त्यामुळे 10-15 लाख रुपये 1-2 दिवसामध्ये ते नुकसान झालं. आणि त्यावेळेला मला वाटलं होतं की रघुराम राजन हे अर्थव्यवस्थेला चालना देणारे काहीतरी मॉनिटरी पॉलिसी RBIच अशी आहे की जी इन्फ्लेशन थांबवू शकते, कारण रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट डिसाईड करायचं त्यांचंच काम असतं. आणि RBIकडे एक चावी आहे, त्याला मॉनिटरी पॉलिसी म्हणतात. मॉनिटरी पॉलिसी बनवून इन्फ्लेशन किंवा महागाईवरती कंट्रोल करू शकतो. तुम्हाला वाटलं होतं की रघुराम राजन आल्यानंतर तो कंट्रोल होईल, पण नंतर रघुराम राजनचा जो सूर आहे तो वेगळा लागला गेला. इवन ते 2014-2015 आणि मला वाटतं डिमॉनिटायझेशन झाले, ज्याला नोटबंदी झाली त्यावेळेला नोटबंदीच्या वेळेला पण त्यांची वक्तव्य पाहता ती भारताच्या अर्थव्यवस्थेला पूरक नव्हती. त्याच्यामुळे थोडं निगेटिव्ह मेसेज पण इंटरनॅशनल लेवलला गेला. आणि मी मला वाटलं होतं की रघुराजन हे चांगल्या प्रकारे हांडाळतील, पण ज्यावेळेला मोदी सरकारने त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला त्यांना पुढचा काळ त्यांना रिटेन नाही केला आणि त्यांच्या जागी ते उर्जित पटेल आले. त्यावेळेला मी एक व्हिडिओ बनवला होता की 3 गुजराती आता देश चालवणार काय, कारण मला वाटलं ते रघुराम राजन हे चांगले करतील. आणि मी एक व्हिडिओ बनवला होता, नरेंद्र मोदी, पंतप्रधान अमित शहा आणि उर्जित पटेल हे 3 गुजरातीच देश चालवणार का. पण मला वाटतं नंतर उर्जित पटेलांचं पण काहीतरी सरकारबरोबर थोडंसं वाजलं आणि त्या उर्जित पटेल यांनी तडजोडी आपला राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या जागी डेप्युटी गव्हर्नर होते शक्तिकांत दास, त्यांना मग प्रमोट केलं गव्हर्नर म्हणून. तो हा होता इतिहास. आणि मला वाटतं की रघुराम राजन आता त्यांना वाटायला लागलं की UPA सरकार आता परत येण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता आपला जो सूर आहे तो बदलायला लागला आहे. मित्रांनो, हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि मित्रपरिवारांना पाठवा. आणि गुरव की या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.